क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची शौर्यगाथा आता एआय पडद्यावर पहिल्या एआय चित्रपटाचा टीझर दिमाखात लॉन्च। जागतिक आदिवासी दिनी नाशिकमध्ये ऐतिहासिक क्षण वीर राघोजी भांगरे यांच्या एआय चित्रपटाचा टीझर प्रदर्शित। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांची शौर्यगाथा आता एआय पडद्यावर पहिल्या एआय चित्रपटाचा टीझर दिमाखात लॉन्च। आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित पहिल्या एआय चित्रपटाच्या भव्य टीझरचे लोकार्पण जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी नाशिक पुणे रोडवरील वटाणेवाडी परिसरातील आदिवासी क्रांतिकारकाच्या स्मारकस्थळी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले। एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट साकारण्यात येत आहे। चित्रपटाच्या टीझरचे लोकार्पण होताच उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। आदिवासी समाजाच्या इतिहासातील शौर्य, संघर्ष आणि क्रांतिकारी विचार आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले। वीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा आणि इतिहासाचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला। एआय चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्यगाथेला व्यापक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न आदिवासी समाजासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या सोहळ्याला आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विशाल माळेकर, पूर्व विभागाच्या सभापती मंगलाताई ननवरे, नगरसेविका उषाताई बेंडकुळे, नगरसेविका सीमाताई पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायकजी माळेकर, प्रकाश शेठ ननवरे, माजी नगरसेवक यशवंत भाऊ निकुडे, डॉ. पाटील, चित्रपटाचे निर्माता रोहित राजोळे, सहनिर्माता विशाल माळेकर, दिग्दर्शक एस. चंद्रकिरण, लेखक दिनकर पांडे, भाजप शहर अध्यक्ष सुनीलजी केदार, शिंदे गटाच्या योगिताताई ठाकरे आणि बेंडकुळे नाना यांची प्रमुख उपस्थिती होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रवी तारडे, महादूभाऊ कांबळे, सोमनाथ खाने, रवी गाडवे, किरण लांडे, कैलास पोटिंदे, रोहन धुळे आणि अनिल बोके यांनी विशेष सहभाग घेतला। यावेळी सचिन नवसे, शामराव वाटाणे, निलेश माळेकर, आकाश मोरे, दिनेश वटाणे, पप्पू वटाणे, प्रकाश मार्गे, मच्छिंद्र झनकर, पवन बोंबले, संदीप दिवे, अरुण पवार, सैंदाने काका, अजय टोंगारे आणि नितीन शौरे यांच्यासह आदिवासी समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिवासी संघर्ष समितीचे मार्गदर्शक विजय जाधव यांनी केले। जागतिक आदिवासी दिनाचा सर्वांना शुभेच्छा। चित्रपट खूप छान दाखवला। याच्या पुढे तुम्ही छान चित्रपट जाहीर करावा आणि छान ट्रेलर होता। याच्या पुढे तुम्ही छान दाखवावा अशी आमची इच्छा। नमस्कार, मी उषा हिरामण बेंडकुळे। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जो आज काही राघोजी भांगरेंच्या विषयी जो ट्रेलर दाखवला आहे तो खरंच आज खूप अतिशय चांगला केला आहे। का जे आपले जे काही सर्व समाज बांधव आहे त्यांना राघोजी भांगरेचा इतिहास कळला तर खूप चांगलं होईल। कारण राघोजी भांगरेचा इतिहास हा जर बघितला तर आपल्या इतिहासाचं पुस्तक सुद्धा नाही आहे आणि हा जर इतिहासामध्ये समाविष्ट केला तर नक्कीच पुस्तकाचे पानं आणखी चांगले शुभ होतील आणि राघोजी भांगरे कोण आहे हा सगळ्या जनतेला आणि जगाला माहीत व्हावं, कारण हीच आमची इच्छा आहे। या ठिकाणी सर्वांना मी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा, धन्यवाद। त्याचबरोबर आपल्या ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला संघर्ष समिती, विनायकजी माळेकर, त्याचबरोबर विशाल माळेकर असतील, बाकीचे जे सहकारी त्यांना पण मनापासून मी शुभेच्छा देते, धन्यवाद। मी विशाल माळेकर, संस्थापक अध्यक्ष आदिवासी संघर्ष समिती। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या डोक्यात होतं की राघोजी भांगरेंबद्दल थोडा इतिहास घेतला, त्याचा अभ्यास केला तर त्याच्यात आम्हाला असं कळालं की त्यांचा जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। सुरुवातीला आमचे पांडे सर त्यांनी कादंबरी लिहिली, 1800 पानांची ती कादंबरी आहे, पण आजच्या या युगामध्ये सहजा युवा पिढीचं कादंबरी वगैरे ते वाचायपासून थोडी आवड करतात। त्यामुळे आम्ही विचार केला की त्याचा जर त्या कादंबरीचा जर आपण एआयच्या मार्फत जर पिक्चर बनवला तर तो लोकांपर्यंत आवर्जून पोहोचेल। तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न केला आणि ते आज यशस्वी मला वाटते। सर्व मान्यवर ननवरे साहेब, निकुळे साहेब, विनायक काका हे सगळेच उपस्थित राहिले, सभापती हे सगळे उपस्थित राहिले आणि त्यांच्या सगळ्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण तो ट्रेलर आज आणि त्याच्या पोस्टरचं अनावरण केलं आणि त्याचं जे आहे आपण ट्रेलरचं ओपनिंग केलं। त्यासाठी लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला होता।
आम्हाला नक्कीच या मोठ्या वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभतील. आम्ही त्याच्यावर आता काम करतोय. आमचा जो हेतू आहे तो 8 नोव्हेंबर म्हणजे जागतिक आपल्या आद्यक्रांतिकारांचा जो आहे राघोजी भांगरेंचा जयंती, त्या दिवशी आमचा पिक्चर रिलीज करायचं चालू आहे. झालं तर तेव्हा पिक्चर रिलीज होईल. आवर्जून महाराष्ट्रातील नाही तर तमाम भारतातील जनतेला मी आवाहन करतो की नक्कीच त्यांनी हा पिक्चर बघावा. हा इतिहास आहे तो घरापर्यंत गेला पाहिजे. जेव्हा इंग्रज आले होते ना, त्यांनी जो अत्याचार केलाय त्यावर एखाद्या दगड धोंड्या म्हणजे डोंगरामध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्ती त्याच्यावर क्रांती का घडवते हे नक्कीच बघण्यासारखं आहे आणि खूप काही बघण्यासारखं आहे. नक्की सगळ्यांनी बघावं अशी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, मी सीमा विशाल पवार. खरं तर आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन. तर आजच्या या दिवशी सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप आदिवासी दिनाच्या मी शुभेच्छा देते. खरं तर आदिवासी दिवसाचं जे औचित्य साधून आज इथं आद्यक्रांती राघोजी भांगरे यांच्या जे पिक्चरचं इथं जे ट्रेलर दाखवण्यात आलेलं आहे, खरंच आजच्या काळाची ही गरज आहे. कारण इतिहास हा फक्त पुस्तकात नसून तो सगळ्या आजच्या तरुण पिढीला समजावा आणि याच्या पहिले आपले जेवढे आद्य पुरुष क्रांती पुरुष जे झालेले आहे यांचा इतिहास दाखवणं आज ही काळाची गरज झालेली आहे. आणि त्यामुळे आज ही संकल्पना डोक्यात ठेवून त्यांनी जो हा चित्रपटाचं इथं आयोजन केलेलं आहे, तर सगळ्या आदिवासी बांधवांना व तसंच इतर तरुण पिढी ज्येष्ठ सगळ्यांना मी इथे सांगू इच्छिते की त्यांनी नक्कीच हा पिक्चर बघावा. ह्या पिक्चर मधून खूप काही आपल्याला इतिहासात समजण्यासारखं आहे की तो जगाला अजून माहिती नाहीये. तर इथले जे आजच्या या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करते की अशा या कार्यक्रमाची आता आपल्या समाजालाही गरज आहे आणि समाज पुढे नेण्यासाठी असे कार्यक्रम होणं हे गरजेचं आहे. जय आदिवासी, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय आदिवासी. आज आमचे मित्र विशालजी माळेकर आणि राजोळीजी यांनी आदिवासींसाठी एक मेजवानी आयोजित केलेली होती. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावरती त्यांनी छान असा पिक्चर काढलेला आहे. त्याचं ट्रेलर त्यांनी आज विविध मान्यवरांच्या हस्ते लॉन्च केले आणि मी आमच्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो, खास करून युवा वर्गाला, आपले जे इतिहासकार जुने क्रांतिकारक आहेत त्यांचा पिक्चर जो लॉन्च झालेला आहे हा खूप बघण्यासारखा आहे. आणि मी नुसतं आदिवासी समाजालाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला, देशातील तमाम जनतेला आवाहन करेल, क्रांतिकारक हा एका समाजाचा नसतो, क्रांतिकारक या देशाचे माणिक मोती होते. त्यांचा इतिहास आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचं हे आपल्या युवा पिढीचं आणि आपल्या समाजाचं काम आहे. तरी थोड्या दिवसात हा जो पिक्चर लॉन्च होणार आहे हा सर्वांनी बघावा ही मी कळकळीची विनंती करतो व थांबतो. जय आदिवासी.